हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईटशीट प्रणू चॅनलमध्ये। आज बाईटशीट प्रणूमध्ये आपण त्या अगदी इन्स्टंट असे गोलगोलवाले भजी बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर आपण हा खलबत्ता घेतलाय। खलबत्त्यामध्ये साधारणतः 4 मिरच्या आपण तोडून घेतलेल्या आहेत। त्यानंतर यामध्ये 3 ते 4 आल्याचे छोटे तुकडे टाकलेत, 4 लसणीच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत। त्यानंतर यामध्ये टाकायचे थोडेसे धने, थोडेसे जिरं आणि थोडासा ओवा। आता हे सगळं आपल्याला मस्त असं खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचंय। खलबत्त्यामध्ये वाटलं ना की त्याची चवच एकदम वेगळी येते। मस्त अशी पेस्ट तयार करून घेणार आहे आपण याची। इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी पेस्ट बनवून तयार केलेली आहे। आता आपल्याला भजीचं बॅटर बनवून घ्यायचे। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एका बाउल मध्ये साधारणतः 2 मोठी वाटी इतका आपण बेसन घेतलेला आहे। त्यामध्ये आपण 1 छोटी वाटी इतका बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत। अगदी भरभरून अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। आता यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकूया, साधारणतः अर्धा चमचा। त्यानंतर पाव चमचा इतकी हळद आणि अगदी चिमूटभर इतकं हिंग टाकायचं आहे। ही जी पेस्ट आपण तयार करून घेतली ती आपल्याला यामध्ये टाकायची आहे। आणि आता इथं चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात आपण। इथे आता अगदी किंचितसा आपल्याला चिमूटभर इतका सोडा टाकायचा आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये पाणी टाकून एक छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला। आपल्याला गोल गोल असे भजी सोडायचे, त्यामुळे बॅटर जास्त आपल्याला पातळ नाही करायचे। थोडंसं घट्टसर असं बॅटर आपण तयार करून घेणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता अगदी घट्टसर असं बॅटर आपण इथे तयार करून घेतलेलं आहे। यावरती आता झाकण ठेवूयात आणि साधारणतः 15-20 मिनिटे हे बॅटर असंच ठेवून द्यायचं आहे। तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल ना तर तुम्ही मस्त असं 1 तास 2 तास सुद्धा हे पीठ भिजवत ठेवू शकता। जेवढं जास्त पीठ आपण भिजवत ठेवू ना तेवढे भजी अगदी छान बनतात। आता भजी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। तेल छान असं गरम झालं की आपल्याला ह्यामध्ये भजी सोडून घ्यायचे आहेत। बॅटर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करूयात आणि छान असे भजी आता सोडून घ्यायचे आहेत आपल्याला यामध्ये। गोल गोल भजी आपण बनवणार आहोत। मस्त असे मीडियम लो फ्लेम वरती हे भजी आता आपल्याला बनवायचे आहेत। छान फ्राय करून घ्यायचे आहेत। पावासोबत हे भजी खायला खूप जास्त मस्त लागतात। गरमागरम असे भजी आणि पाव घ्यायचा आणि सोबत गरमागरम अशी हिरवी मिरची, खरंच खूप छान लागतं खायला। इथे तुम्ही पाहू शकता मस्त असे भजी बनवून तयार आहेत। हे वाले भजी ना खूप असे सॉफ्ट बनतात आणि अगदी डरडरीत असे फुलतात। गरमागरम हे भजी खायला एकदम भारी लागतात। तुम्ही कधी जर हे भजी घरी बनवलेत तर अगदी गरमागरम खा, तळलेल्या हिरव्या मिरची सोबत खूप मस्त लागतील। इथे तुम्ही पाहू शकता भजी किती स्पॉन्जी झालेला आहे। खूप सोपी रेसिपी आहे ही। नक्की ही रेसिपी आज संध्याकाळी नाश्त्याला घरी ट्राय करून पहा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।